गुड इव्हनिंग. मी फायनली ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. खूप जणांचे सजेशन्स आले होते की ब्लॉग स्टार्ट कर, पण मला असं होतं की मला डेली ब्लॉगिंग नव्हती करायची, किंवा मला जशी मुलगी आहे तर मला ते किड्सचं म्हणून पण तिला ॲज अ कॉन्टेंट यूट्यूबच्या भाषेत मला तसं काही करायचं नव्हतं. मला अशी ब्लॉगिंग करायची जी माझ्या स्वतःवर असेल आणि ज्याच्यात मी खुलून यावी, असं काहीसं मला करायचं होतं. सो त्या अकॉर्डिंग मी आता हे चूज केलेलं आहे. ही ब्लॉगिंग आहे ती बेसिकली केअरिंग शेअरिंग अशी आहे. तुम्हाला ब्रीफली समजवायचं म्हटलं तर केअरिंग शेअरिंगमध्ये तुम्ही तुमचे काही थॉट्स आहेत, तुम्हाला काही सांगायचं आहे, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणीतरी ऐकावं आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन्स द्यावे. काइंड ऑफ सोल्युशन्स म्हणू शकू आपण. मी काही काउन्सिलिंग वगैरे तर नाही करत आहे. ऑब्वियसली प्रोफेशनली तर हे सगळं स्टार्ट करू शकत नाही मी, आणि त्याचं काय मी कोर्स वगैरे काही केला आहे असं पण काही प्रकार नाही आहे माझं. सो पण मला लहानपणापासून असं एखाद्याचं ऐकणं आणि त्याच्यावर काहीतरी त्यांच्या जागेवर उभं राहून त्यांना काहीतरी सजेस्ट करणं, त्यांना त्याच्यामध्ये उभं राहणं त्यांच्याबरोबर त्या सिच्युएशनमध्ये मला खूप आवडतं. आणि मग मला असं झालं का आता तसं काही मी करू का, आणि तसं मला त्याच्यामध्ये प्रतिसाद भेटेल का की नाही भेटणार वगैरे वगैरे, हा डायसी सगळा थॉट माझ्या मनात चालूच होता. पण नंतर मग एक असं झालं की नाही, चल स्टार्ट करूच या, आणि जसाही रिस्पॉन्स भेटेल, जसा प्रतिसाद तुमचा भेटेल आणि जसंही तुमचं सजेशन्स मला भेटतील ऑब्वियसली. आणि हा जो हे जे ब्लॉगिंग असेल ते नुसतंच डिस्कशन्सवाले नसतील. मोस्टली मला हा शेअरिंग केअरिंगवाला जो पार्ट मी म्हणला तो मला करायला खूप आवडेल. मला ॲक्च्युली इंटरेस्ट आहे त्याच्यात, म्हणायला तर हरकतच नाही. त्याच्यावर काहीतरी थॉट मांडणं, बिकॉज आपण अशा सिच्युएशनमध्ये गो थ्रू करतो. जसं आता मी मॅरिड आहे, तसं बऱ्याचशा ऑडियन्समध्ये मॅरिड वुमन, ॲज अ सिंगल वुमन्स ऑल्सो, मी गर्ल्स ऑब्वियसली नॉट वुमन, बट ऑब्वियसली तुमचे पिरियड्स येऊन गेले म्हणजे तुम्ही वुमनच आहात. सो त्या मुलींसाठी किंवा त्या बायकांसाठी ज्या मॅरिड आहेत आणि तुम्हाला काही असे कुचकट आणि काहीतरी असे विचित्र माणसं ॲज अ नेबर भेटले आहेत, किंवा तुमचे फ्रेंड्सच आहेत, तुमचे क्लोज फ्रेंड्स आहेत, नाव बेस्ट फ्रेंड्स देतात, आणि तुम्ही त्यांच्याबरोबर काही शेअर केलं तर तुम्हाला ते तुमच्या फिलिंग्सशी रिलेटेड नाही करत आहेत, तुम्हाला जसं रिस्पॉन्स दिला पाहिजे तसं नाही देत आहेत. सो त्यासाठी मी आहे तुमचा. नक्कीच मी ऐकून नीट घेणार आणि त्याच्यावर मी तुमची सोबती म्हणणार, आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करूया तुमच्याबरोबर, जर ते चर्चेचे असेल तर. आणि वन लायनरमध्ये तुम्हाला काही सजेशन असेल तर मी वन लायनरमध्ये पण सजेशन देते. तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगू शकता हे सगळं. आणि कोणाला पर्सनलमध्ये करत असेल तर मी खाली माझ्या लिंकमध्ये माझा इन्स्टाचा हँडल देते, तिथे तुम्ही मला DMs करू शकता, DMsमध्ये पण बोलू शकता, पर्सनली बोलू शकता माझ्याशी. आणि तुम्ही जसंही माझ्याकडून रिस्पॉन्स, माझं हे सगळं व्हिडिओ बघून जर तुम्हाला वाटत असेल की नाही तुम्ही असं सांगा, तुम्ही तसं करा, तुम्ही असा व्हिडिओ बनवा वगैरे वगैरे, तर डेफिनेटली मी तसा ट्राय करेन. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग, आणि हा फुल व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि इंटरेस्ट घेतल्याबद्दल. माझी मुलगी आली होती मध्येच, सॉरी फॉर इंटरप्शन. माझी मुलगी आली होती मध्येच बोलायला, तर मला पूर्ण बोलता नाही आलं. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडंही रिलेट झालं असेल, तुम्हाला थोडंसंही ट्रस्ट असं वाटत असेल की नाही ह्या ताई ज्या सांगतात आहे त्या थोडंसं रिलेटेबल आहे, ह्या म्हणतात त्या, आणि आम्हाला हिअर आउट करण्यासाठी कोण ना कोणतरी हवाच होता आणि तुमच्याद्वारे तो भेटला आहे, तर नक्कीच मला DM करा किंवा मला कमेंट करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. Thank you for watching this vlog and see you in the next.